भाजपने ईव्हीएम सेट केली, पैशांचा वापर केला। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये उमेदवारांनी हा आरोप केलेला आहे। वांद्र्यातील रंगशारदा सभागृहामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सर्व पराभूत उमेदवारांनी निवडणुकीतला अनुभव मांडलेला आहे। राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांकडून शिवसेना आणि भाजपवर आरोप करण्यात आलेले आहेत। भाजपसोबतची युती तोडा, पराभूत उमेदवारांनी ही मागणी केलेली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हे पराभूत उमेदवार आहेत ज्यांनी ही मागणी केलेली आहे, ज्यांनी हे म्हणणं मांडलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की ईव्हीएम्स मध्ये गडबड होता, मशीनमध्ये गडबड होती आणि त्यामुळे आमचा पराभव झाला आणि त्यामुळे युती तोडा, असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांचं म्हणणं आहे। वांद्र्याच्या रंगशारदा हॉटेलमध्ये सध्या ही बैठक सुरू आहे। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। संदीप, खरं तर हे एक चिंतन शिबिर म्हणावं लागेल विक्रांत। ज्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या पराभवाला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सामोरं जावं लागलं, त्यानंतर ही बैठक होते। नवाब मलिक, सना मलिक यांच्यासह सगळे प्रमुख उमेदवार या चिंतन शिबिराला किंवा या बैठकीला उपस्थित आहेत। सगळेजण कसं तर अनुभव शेअर करतायत। त्यामधून महत्वाचा मुद्दा हा आलेला आहे की अनेक उमेदवारांनी थेट म्हटलेला आहे की भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांनी येऊन कोट्यावधी रुपयांची ऑफर दिली की अर्ज माघार घ्या यासाठी। त्याचबरोबर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेवर देखील मोठे आरोप करण्यात आलेले आहेत की बऱ्याच ठिकाणी ईव्हीएम मशीन सेट झालेली होती आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पैशांचा वापर केला गेला होता। त्यामुळे आता भाजपसोबतची जी युती आहे त्या युतीमधून बाहेर पडावं अशी मागणी प्रमुख उमेदवारांकडनं करण्यात आलेली आहे। आता सना मलिक, नवाब मलिक हे सगळं ऐकून घेत आहेत उमेदवारांचं। त्यानंतर ही गोष्ट अजित पवारांपर्यंत पोहोचवली जाईल। दुसरीकडे पुण्यात देखील आपल्याला माहिती आहे भाजप आणि अजित पवारांचा पक्ष हे आमने सामने आले होते, मोठे आरोप प्रत्यारोप झाले होते। त्यामुळे एक प्रकारे महायुतीत ठिणगी पडते की काय असं वातावरण सध्या तरी दिसतंय। मात्र अजूनही खरं संदीप, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या, उमेदवारांच्या, पदाधिकाऱ्यांच्या मनात तरी ठिणगी पडलेली आहे। अर्थात आता ही ठिणगी नेत्यांपर्यंत पोहोचते का, नेते त्या संदर्भात काय भूमिका घेतात, सगळं पाहणं महत्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।